19 दिवस आणि तेही सातत्यपूर्ण आंदोलन चालू असणं हे आमच्यासाठी, आमच्या भागातील लोकप्रतिनिधींसाठी आणि शासनकर्त्यांसाठी मला वाटतं लाजिरवाणी बाब। काल ते स्पष्ट झालं की यांना करायचंच नाही, रात्रीतून काहीतरी करण्याची अशी मानसिकता होती। जेवढे आम्ही आक्रमक होतो तेवढे शांत दिसतोय, वादळापूर्वीची शांतता तसं आपण समजू शकता। 5 जिल्हा परिषद गट आणि 10 पंचायत समितीमध्ये महायुतीचे उमेदवार, मग ते आपले पाहुणे रावळे असो, मित्रपरिवार असो की कुणी असो, त्यांच्या पराभवाची आपण मुहूर्तमेढ रोवून ठेवली पाहिजे। मी तर ते करणार। काल जर धीर दिला नसता, मी जर शांत दिसतोय ना, तर मला एक सांगतो, याची मुलगी माझी नाच सकाळी आली, मी 12 वाजता इकडे निघालो, दादा मैं हूँ आप टेन्शन मत लो। तिचं बोलणं थोडं मनाला लागलं। इतकुसा जीव आपल्याला समजावतोय राग काय असतो, वनवा कसा पेटत असतो, वावटळ कशी एखाद्याला उडवून घेऊन जाती, तुफान कशाला म्हणतं, सुनामी कशाला म्हणते, हे आपण सगळे मिळून या निमित्तानं दाखवून देऊ। देवा भाऊचा देव जरी आला वरचा तरी ते थांबवता येणार नाही। नांदेड जालना समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज 79 दिवस पूर्ण झाले। एखाद्या छोट्याशा मुद्द्यावर, म्हणजे छोट्याशा यासाठी की शेतकऱ्यांचा हा जो प्रश्न आहे तो एक महाराष्ट्र शासनासाठी एकदम क्षुल्लक बाब आहे। एवढ्या छोट्याशा मुद्द्यावर 79 दिवस आणि तेही सातत्यपूर्ण आंदोलन चालू असणं हे आमच्यासाठी, आमच्या भागातील लोकप्रतिनिधींसाठी आणि शासनकर्त्यांसाठी मला वाटतं लाजिरवाणी बाब। आता कालची जी भूमिका होती शासन प्रशासनाची, इतक्या दिवस जे सांगत होते त्यातून थोडं वाटत होतं, पण काल ते स्पष्ट झालं की यांना करायचंच नाही। काल आम्ही थोडं द्वेषात होतो। सकाळी रात्रीतून काहीतरी करण्याची अशी मानसिकता होती, परंतु सगळ्यांची नंतर विचार केला की थोडे संयमानं घ्यायचंय। बऱ्याचदा काय होतं, आपण काही गोष्टी बोलून जातो, त्याचे 2 अर्थानं संदर्भ घेतले जातात। बोलला तर लय बोलतो आणि नाही बोलला तर काऊन नाही बोलत, मॅनेज झाला काय। तर आता आम्ही एक 2 दिवस मागच्या 79 दिवसात आमच्या काय चुका झाल्या, आम्ही कोणाकोणावर विश्वास टाकला, कुणी आमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला, कुणी आम्हाला विश्वासपूर्ण साथ दिली, याचं सगळं मला वाटतं आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे। त्याच दृष्टीनं जेवढे आम्ही आक्रमक होतो तेवढेच शांत दिसतोय हे या निमित्तानं स्पष्ट केलं पाहिजे। परंतु जसं म्हणताना आपण वादळापूर्वीची शांतता तसं आपण समजू शकता। बऱ्याचदा काय होतं, एखादा दररोज रागावणारा घरातला व्यक्ती एकदमच गप्प राहायला लागला की त्याच्या मनात काहीतरी विचारांचं काहूर सुरू आहे हे समजायला हरकत नसते, आणि ते काहूर इतरांच्या आयुष्यात काहूर माजवायला पुरेसा असतं। तसा संदर्भ मला वाटतं शासन प्रशासनानं आणि लोकप्रतिनिधींना घ्यायला हरकत नाही। आता यानंतरची भूमिका काय असेल असा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे। यानंतरची भूमिका ही काही वेगळी असेल हे सांगायला काही ज्योतिष्याची गरज नाही, कारण की ज्या पद्धतीनं आम्ही आंदोलन इथपर्यंत आणलं ते आम्ही इतक्या सहजासहजी सोडू असं जर कोणी समजत असेल तर ते वेड्याच्या नंदनवनात वावरतंय। मग ते इथले जिल्हाधिकारी असतील, इथले लोकप्रतिनिधी असतील, देवाभाऊ असतील, शिंदे असतील किंवा अजितदादा असतील। मागेच जसं संत महंत आले होते, म्हणले होते की अभी पंढरपूर की वारी बाद में तुम्हारी बारी, तर येते एका निवडणुकीच्या निमित्तानं तुमची ही बारी येते। आता राहिला प्रश्न, मी दुपारी चर्चा करत होतो वकील साहेब, आम्ही बाकीचे शेतकरी, की आपण हे इथं जमलेले जे शेतकरी आहेत ते मला वाटतं वकील साहेब 10 पंचायत समिती आणि 5 जिल्हा परिषद गटांमध्ये प्रभाव पाडू शकतो। तर मला वाटतं अशी मनाशी खुणगाठ बाळगायला हरकत नाही की ह्या 5 जिल्हा परिषद गट आणि 10 पंचायत समितीमध्ये महायुतीचे उमेदवार, मग ते आपले पाहुणे रावळे असो, मित्रपरिवार असो की कुणी असो, आतापासूनच त्यांच्या पराभवाची आपण मुहूर्तमेढ रोवून ठेवली पाहिजे। मी तर ते करणार आहे। कारण असं आहे, उद्या पाहुणे रावळे येतील, मी तुझा असा, मी त्याचा, तुझ्या मेवण्याचा मेवना, तुझ्या जावायचा पाहुणा, परंतु आतापर्यंत आमच्या काल गळ्यापर्यंत आलं। काल जर धीर दिला नसता, मी जर शांत दिसतोय ना, तर मला एक सांगतो, आईनं तर फार बोलली, याची मुलगी माझी नाच सकाळी आली, मी 12 वाजता इकडे निघालो,
ती आली, दादा मैं हूँ, आप टेन्शन मत लो. तर तिचं बोलणं थोडं मनाला लागलं. इतकुसा जीव आपल्याला समजावतोय, म्हणून मी आज शांत आहे. थोडं 1-2 दिवस शांत राहणार आहे. आणि याच्यानंतर राग काय असतो, वनवा कसा पेटत असतो, वावटळ कशी एखाद्याला उडवून घेऊन जाती, तुफान कशाला म्हणतं, सुनामी कशाला म्हणते, हे आपण सगळे मिळून या निमित्तानं दाखवून देऊ. प्रश्न सुटेल न सुटेल तुम्हाला जर माहीत नसेल, त्याचा जन्म झाला त्यावेळेस मी 10 बाय 10च्या रूममध्ये राहिलेला माणूस आहे. मी 10 वर्ष 10 बाय 10च्या रूममध्ये काढलेत, ते बी किरायाच्या खोलीत, स्वतःची नाही. आज जो कृष्ण आले होते माझ्याबरोबर ते दाभाडीचे आहेत. त्यांच्यासारख्या 6 कर्मचाऱ्यांना मी स्वतः बिल्डिंग बांधून देऊन त्यांना 4-4 रूमचे फ्लॅट करून दिलेले आहेत. तर हे भरपूर झालं आपल्या हातानं. आणि 400 गायींचा सांभाळ करू शकलो, हे फार मोठी शक्ती या निमित्तानं माझ्या अंगी भगवंतानं दिली. त्यामुळं आणखीन एखाद्या 10 बाय 10च्या रूममध्ये राहण्याची माझी तयारी आहे. यांच्यासा भीक मागतच नाही आहे आपण. कुणाला जर वाटत असेल की आमच्या मूल्यांकन वाढवून द्या, ही भीक मागतोय, ही भीक नाही, हे आपलं हक्काचं आहे. एवढे पैसे मिळालेच पाहिजे, त्यांना द्यावेच लागतील. देवाभाऊचा देव जरी आला वरचा तरी ते थांबवता येणार नाही, परंतु काही वेळ जावा लागणार आहे. त्यांनाही याचं किंमत मोजावी लागणार आहे. आणि काय होतं, एखाद्या निष्पापांवर, निर्दोषांवर जेव्हा आपण अत्याचार करतो ना, त्याचं कुठं ना कुठं अप्रत्यक्षरित्या फळ हे पदरात पडत असतं. हे ह्या सगळ्यांनी लक्षात घ्यावं, हे या निमित्ताने सांगतो.